एखाद्या तिळाच्या दाण्या एवढ्या अतिसूक्ष्म आकारात हे संपूर्ण ब्रह्मांड कसं काय सामावू शकतं? हा प्रश्न कधी पडलाय का? हे ऐकायलाच मुळी खूप अशक्य वाटतं. हो ना. आजच्या आपल्या या सखोल चर्चेसाठी आपण जो स्रोत निवडला आहे तो आपल्याला अगदी याच प्रश्नावर आणून सोडतो. खरंय. कसंय, आपण माणसं नेहमी आकार आणि मोठेपणा या गोष्टींकडे एका ठराविक दृष्टिकोनातून पाहत आलो आहोत. बरोबर. म्हणजे आपली विचार प्रक्रिया ही पूर्णपणे भौतिक जगाच्या मोजमापांवर अवलंबून असते. एखादी गोष्ट जेवढी मोठी तेवढी ती अधिक शक्तिशाली असा आपला समज असतो. अगदी साहजिक आहे तो समज. हो, पण आजचा आपला हा स्रोत पहिल्याच वाक्यात या समजाला पूर्णपणे सुरुंग लावतो. आणि तो सुरुंग इतका अनपेक्षित आहे की सुरुवातीला ते वाक्य वाचल्यावर काही क्षण बुद्धी कामच करत नाही. नक्कीच. आज आपण 17व्या शतकातील संत तुकारामांचा एक अत्यंत गूढ आणि विचारप्रवर्तक अभंग उलगडून पाहणार आहोत. याची सुरुवात होते एका अत्यंत साध्या पण धक्कादायक विधानाने. ते म्हणजे तिळा एवढे बांधुनी घर, आत राहे विश्वंभर. हो. आता मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात साहजिकच आधुनिक तंत्रज्ञानाची एक उपमा आली. अच्छा, कोणती उपमा? मला वाटलं हे एखाद्या अत्याधुनिक मायक्रोचिपसारखं असावं. म्हणजे अगदी बोटाच्या नखा इतकी चिप. हो. आजकाल आपण पाहतो एखाद्या छोट्या मेमरी कार्डमध्ये जगातील लाखो पुस्तकांचं ज्ञान किंवा हजारो चित्रपट अगदी सहज सामावलेले असतात. माहितीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एका छोट्या जागेत खूप काही मावू शकतं. ती उपमा आधुनिक संदर्भात नक्कीच रंजक आहे. एका मायक्रोचिपमध्ये डेटा अत्यंत संकुचित स्वरूपात साठवला जातो. बरोबर. पण जर आपण या स्रोताच्या मुळाशी गेलो तर आपल्या लक्षात येईल की इथे केवळ माहिती साठवण्याबद्दल बोलले जात नाहीये. मग कशाबद्दल? इथे प्रत्यक्ष अस्तित्वाबद्दल बोलले जात आहे. विश्वंभर या शब्दाकडे बारकाईने पहा. विश्वंभर म्हणजे? जो या संपूर्ण विश्वाचा भार वाहतो तो. अगदी बरोबर. ज्याच्या अस्तित्वावर हे संपूर्ण ब्रह्मांड तग धरून आहे, तो विश्वंभर. मायक्रोचिपमध्ये माहिती असते, पण चिप स्वतः ती माहिती जगून दाखवत नाही. अरे छा, हो. हा मुद्दा मला सुचलाच नव्हता. इथे मात्र तो अफाट विश्वंभर त्या तिळाइतक्या घरात प्रत्यक्ष राहतोय. आणि नेमका इथेच माझ्या मनातला संशय जागा होतो. कारण तंत्रज्ञानाची उपमा एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण जर आपण भौतिकशास्त्राचा साधा नियम लावला तर मोठ्या गोष्टीला मोठी जागा लागतेच. जर विश्वंभर एवढा प्रचंड आहे तर तो तिळा एवढ्या जागेत प्रत्यक्ष कसा काय राहू शकतो? हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. आणि त्याहूनही मला खटकणारी गोष्ट म्हणजे घर. त्यांनी असं नाही म्हटलं की तो तिथे अडकून पडलाय. घर म्हणजे जिथे आपण आरामात असतो. अगदी सुरक्षित आणि विसावलेले. हो. म्हणजे तो अनंत विश्वंभर त्या एका अतिसूक्ष्म जागेत अगदी आरामात विसावून राहिलेला आहे. हे तर्काला कसं काय धरून असू शकतं? हाच तर या रचनेचा मुख्य उद्देश आहे. तर्काच्या भिंती पाडणे. म्हणजे आपण नेहमी देवाला किंवा सर्वोच्च शक्तीला एका विशाल स्वरूपात पाहण्याची सवय लावून घेतली आहे. आपल्याला वाटतं की जे अमर्याद आहे त्याला राहण्यासाठी महाप्रचंड जागाच हवी. खरंय, आपण तसाच विचार करतो. पण हा स्रोत आपल्याला सांगतोय की अमर्याद तत्वाला आकाराची कोणतीही अट लागू होत नाही. भौतिकशास्त्रात मोठ्या गोष्टीला मोठी जागा लागते हा नियम केवळ भौतिक वस्तूंना लागू होतो. अच्छा, म्हणजे फिजिकल वस्तूंना. हो, पण जी गोष्ट मुळात भौतिकतेच्या पलीकडची आहे, जी शुद्ध जाणीव आहे, तिला लांबी, रुंदी किंवा उंचीच्या मोजमापा कशा लावता येतील? बापरे, हे जरा थांबून विचार करण्यासारखं आहे. विश्वंभर त्या तिळाइतक्या घरात राहतो याचा अर्थ विशालता ही केवळ आकारात नसते तर ती अस्तित्वाच्या खोलीत असते. म्हणजे आपण ज्याला लहान समजतो तो खरं तर केवळ आपल्या भौतिक मोजमापाचा दोष असू शकतो. अगदी बरोबर. पण ठीक आहे, जर आपण हे तात्विकदृष्ट्या मान्य केलं तरीही या स्रोताचा पुढचा भाग मला आणखी एका कोंडीत पकडतो. कोणती कोंडी? रुंदी काहीच नसते, तो शून्यमितीय असतो. हो, झिरो डायमेन्शनल. मग माझा प्रश्न असा आहे की जर हा बिंदू खरोखरच शून्यमितीय आहे तर तो त्रिभुवन कसा काय व्यापू शकतो? त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशी सर्वंकष पोकळी. इथेच आपण कोंदले या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. हो, आणि मला कोंदले या शब्दावर नेमका आक्षेप आहे. का बरं? कारण कोंदणे म्हणजे अगदी गच्च भरणे, दाटीवाटीने भरणे. जसा एखादा हिरा अंगठीत कोंदलेला असतो. मग एक छोटा बिंदू संपूर्ण त्रिभुवनाला कसं काय कोंदून टाकू शकतो?
जर मी एका मोठ्या खोलीत एक छोटासा ठिपका काढला तर तो खोलीला व्यापत नाही, तो फक्त एका कोपऱ्यात असतो. तुमचा आक्षेप अगदी रास्त आहे. जर आपण फक्त त्रिमितीय किंवा 3D दृष्टिकोनातून विचार केला तर. मग कसा विचार करायचा? जर आपण याला आधुनिक विज्ञानातील सिंग्युलॅरिटी आणि बिग बँग सिद्धांताच्या चष्म्यातून पाहिलं तर हे अधिक स्पष्ट होईल. अच्छा, बिग बँग. हो, बिग बँग सिद्धांत काय सांगतो? हे अब्जावधी प्रकाश वर्षे पसरलेले महाकाय विश्व, हे सर्व तारे, आकाशगंगा सुरुवातीला कुठे होते? ते एका अतिउष्ण आणि अतिसूक्ष्म बिंदूत सामावलेले होते. अगदी बरोबर. त्या एका सिंग्युलॅरिटीमधून, त्या बिंदूतूनच हा सगळा विस्तार झालाय. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तो बिंदू केवळ एक ठिपका नसून तो निर्मितीचा मूळ स्रोत आहे. हो ना, तो बिंदू केवळ कागदावरचा ठिपका नाहीये, तो अशी एक अवस्था आहे जिथून अवकाश आणि काळ निर्माण होतात. बापरे. त्यामुळे जेव्हा स्रोत म्हणतो की त्यांनी त्रिभुवन कोंदले, त्याचा अर्थ तो बिंदू स्वतःला रबरासारखा ताणून मोठा करतोय असा होत नाही. मग काय होतो? त्याचा अर्थ असा आहे की त्रिभुवनाचा प्रत्येक कण, प्रत्येक अणू हा मुळात त्या एकाच बिंदूचे प्रकटीकरण आहे. म्हणजे एखाद्या होलोग्राम किंवा फ्रॅक्टल सारखं. अगदी अचूक. होलोग्रामचा कोणताही छोटा तुकडा तुम्ही कापला तरी त्या प्रत्येक तुकड्यात संपूर्ण चित्राची माहिती असते. खरंय. कोंदले याचा अर्थ तो बिंदू त्रिभुवनात सर्वत्र दाटीवाटीने भरलेला आहे, कारण त्रिभुवन दुसरं तिसरे काही नसून त्याच बिंदूचा विस्तार आहे. क्या बात है. हे खरोखर डोळे पांढरे करणार आहे. हो, इथे आतील आणि बाहेरील, सूक्ष्म आणि विशाल हा भेदच संपुष्टात येतो. आपण नेहमी विश्वाच्या अफाट कसाऱ्यात स्वतःला खूप क्षुल्लक समजतो. पण जर संपूर्ण विश्व या एका छोट्याशा बिंदूत सामावले आहे, तर मग या विश्वाचा कारभार चालवणाऱ्या सर्वोच्च दैवतांचे काय? हा प्रश्न अगदी योग्य दिशेने जातोय. कारण जर तो बिंदूत सगळं काही आहे, तर मग ज्या देवांना आपण विश्वाचे कर्ते मानतो त्यांची अवस्था काय आहे? आणि याच प्रश्नाचं अत्यंत धक्कादायक उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळतं. तिथे म्हटलंय, हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाती. आणि हा या संपूर्ण तात्विक चर्चेचा सर्वोच्च बिंदू आहे. नक्कीच आहे. कारण हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. भारतीय तत्वज्ञानात या दैवतांना सर्वोच्च स्थान आहे. बरोबर. पण हा स्रोत अत्यंत सहजपणे सांगून जातो की ते या बिंदूत येतात आणि जातात. हे ऐकायला थोडं धर्मशास्त्राला धक्का लावणारं नाहीये का? सुरुवातीला तसं वाटू शकतं. कारण येणे आणि जाणे ही तर मानसी प्रक्रिया वाटते. याचा अर्थ असा घ्यायचा का की हा सूक्ष्म बिंदू चक्क या सर्वोच्च देवतांपेक्षाही मोठा आहे? इथेच माणसाच्या आकलनाची सर्वात मोठी परीक्षा असते. हे विधान धर्मशास्त्राला धक्का लावण्यासाठी नाहीये. मग कशासाठी आहे? देवाची जी अंतिम ओळख आहे ती करून देण्यासाठी आहे. या वाक्यात एक अत्यंत महत्वाचा शब्द लपलेला आहे, मूर्ती. हरिहराच्या मूर्ती. मूर्ती म्हणजे ज्याला आकार आहे ते. अगदी बरोबर. तत्वज्ञान आपल्याला एक अत्यंत कठोर नियम सांगते, जे जे आकाराला येते ते ते मर्यादित असतेच. म्हणजे ज्याला आकार आहे त्याला एक सीमा आहे. हो. आणि ज्याला सीमा आहे त्याला सुरुवात आहे. आणि ज्याला सुरुवात आहे त्याचा शेवटही निश्चित आहे. मला इथे एक अत्यंत योग्य उदाहरण आठवतंय. सांगा की. म्हणजे तो बिंदू एक अथांग आणि निराकार महासागर आहे असं समजूया. हां. आणि हरिहर या दैवतांच्या ज्या मूर्ती किंवा आकार आहेत ते म्हणजे त्या महासागरात तयार झालेले महाकाय हिमनग म्हणजेच आईसबर्ग्स आहेत. क्या बात है. अत्यंत सुंदर उपमा. हिमनगाला एक विशिष्ट आकार असतो, अफाट ताकद असते, तो दिसायला भव्य असतो. पण शेवटी तो बनलेला कशाचा असतो? त्याच महासागराच्या पाण्याचा. अगदी बरोबर. आणि एक वेळ अशी येते जेव्हा तो हिमनग वितळतो आणि पुन्हा त्या निराकार महासागरात विलीन होतो. महासागर मात्र नेहमी तिथेच असतो. हिमनगाचे ते वितळणे आणि पुन्हा आकार घेणे म्हणजेच स्रोतात म्हटलेले येती जाती. अच्छा. जेव्हा निराकार तत्व विश्वाचा कारभार चालवण्यासाठी एक आकार घेते तेव्हा ती मूर्ती बनते, म्हणजे येती. आणि जेव्हा त्या आकाराचं काम संपते तेव्हा ती मूर्ती पुन्हा त्याच निराकार बिंदूत विलीन होते, म्हणजेच जाती. अगदी तेच. हरी आणि हर सर्वोच्च आहेत यात शंका नाही. पण ते जेव्हा आकार धारण करतात तेव्हा ते काळाच्या आणि अवकाशाच्या नियमात बांधले जातात. आणि तो जो मूळ बिंदू आहे तो काळाच्या पलीकडचा आहे. हो, तो शाश्वत आहे. त्यामुळे सर्वोच्च दैवतेही त्या एका अनंत तत्वातूनच प्रकट होतात. बापरे. म्हणजे ज्या अवाढव्य गोष्टींची आपण पूजा करतो ते सगळे त्या एका निराकार बिंदूचेच केवळ तात्पुरती प्रकटीकरण आहेत. हा विचार खरोखर माणसाचा अहंकार पूर्णपणे गळून पाडतो. नक्कीच. पण आपण इथेच थांबू शकत नाही.
कारण मी जेव्हा या स्रोताची पूर्ण रचना बारकाईने पाहिली तेव्हा एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली. कोणती गोष्ट? या रचनेची शेवटची ओळ आहे, तुका म्हणे हे बिंदुले तेणे त्रिभुवन कोंदले. आता तुम्ही जर पाहिलं तर यातला पुढचा भाग हुबेहूब दुसऱ्या ओळीसारखाच आहे. हो, तसाच आहे. सुरुवातीला मला वाटलं की हे केवळ कवितेचं यमक जुळवण्यासाठी केलेली पुनरावृत्ती आहे. पण मग मी विचार केला, जर ही केवळ पुनरावृत्ती असती तर त्यांनी स्वतःचं नाव तुका म्हणे का जोडलं असतं? मला असं वाटते की ते इथे अचानक एक तत्वज्ञान मांडणं थांबवून एका साक्षीदारासारखं कोर्टात उभे राहून साक्ष दिल्यासारखं काहीतरी करत आहेत. मी बरोबर विचार करतोय का? तुमचं हे निरीक्षण अतिशय तीक्ष्ण आहे आणि ते अगदी बरोबर दिशेने जात आहे. म्हणजे मी बरोबर विचार पकडलाय तर? हो, संत साहित्यात जेव्हा एखादी ओळ पुन्हा येते तेव्हा ती केवळ जागा भरण्यासाठी नसते. पहिल्या 3 ओळींमध्ये काय घडलं तिथे एक अत्यंत उच्च दर्जाची तात्विक मांडणी केली गेली. हो, बिंदूने व्यापलेले त्रिभुवन आणि हरिहरांच्या मूर्तींचे येणे जाणे. हे सगळं ऐकायला खूप भव्य वाटतं, पण एक सामान्य माणूस असा विचार करू शकतो की हे सगळं तरकट आहे. हे केवळ कवीच्या मेंदूतून आलेलं बौद्धिक ज्ञान आहे. अगदी. कोणीही म्हणू शकतं की हा केवळ एक थिओरॅटिकल फिजिक्सचा विचारप्रयोग आहे. नेमके तेच. आणि म्हणूनच शेवटच्या ओळीत संत तुकाराम स्वतःचे नाव घेतात. तुका म्हणे, याचा अर्थ मी तुकाराम हे सांगत आहे. अच्छा, म्हणजे ती एक ग्वाही आहे. हो, ते अत्यंत ठाम ग्वाही देत आहेत. ते सांगत आहेत की हे ज्ञान मी कोणत्याही पोथीतून किंवा पुस्तकातून वाचून तुम्हाला सांगत नाहीये. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. बापरे. मी तो बिंदू पाहिला आहे आणि त्याने हे त्रिभुवन कोंदलेले मी अनुभवले आहे. हे सांगण्यासाठी ही पुनरावृत्ती आहे. क्या बात आहे. म्हणजे जो माणूस हे लिहितोय तो अत्यंत आत्मविश्वासाने सांगतोय की मी तिथे गेलोय, मी ते पाहिलंय. ही गोष्ट या चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते. खरंय, इथे तत्वज्ञान हे प्रत्यक्ष वास्तवात बदलतं. चला तर मग एका तिळाच्या दाण्यापासून सुरू झालेला आपला हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि चित्तथरारक प्रवास आपण थोडक्यात एकत्र बांधूया. नक्कीच. आपण सुरुवात केली होती एका अचंबित करणाऱ्या प्रश्नाने, अतिसूक्ष्म जागेत संपूर्ण विश्वंभर कसा सामावू शकतो. तिथून आपण समजून घेतलं की विशालता ही अस्तित्वाच्या खोलीत असते. बरोबर. त्यानंतर आपण त्या शून्यमितीय बिंदूकडे गेलो, ज्याने बिग बँगच्या सिंग्युलॅरिटीसारखं संपूर्ण त्रिभुवन दाटीवाटीने कोंदले आहे. आणि सर्वोच्च देवतांच्या पलीकडे जाणारे शाश्वत तत्वही आपण पाहिले. हो, आणि सरतेशेवटी हे सगळं केवळ हवेतलं तत्वज्ञान नसून ती एका माणसाची प्रत्यक्ष अनुभूती आहे हे आपण पाहिलं. आणि याच ठिकाणी आपण हेही समजून घेतलं पाहिजे की याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी काय संबंध आहे. हो, ते अत्यंत महत्वाचं आहे. रोजच्या धावपळीत आपण अनेकदा स्वतःला खूप लहान किंवा क्षुल्लक समजतो. आपल्या आजूबाजूचे जग, अडचणी आपल्याला इतक्या महाकाय वाटतात की आपण हरवून जातो. खरंय, आपल्याला वाटतं की आपण काहीच नाहीयो. पण हा स्रोत आपल्याला जाणीव करून देतो की आपल्या आतील जो सूक्ष्म असा आंतरिक केंद्रबिंदू आहे त्यामध्ये किती अमर्याद क्षमता आहे. क्या बात आहे. जर सर्वोच्च दैवते एका सूक्ष्म बिंदूत सामावू शकतात तर बाह्य आकाराच्या भूलभुलैयात न अडकता त्या आंतरिक अनंताचा शोध घेणे किती महत्वाचे आहे. हे ऐकल्यावर स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपण स्वतःला जेवढं मर्यादित समजतो तेवढ्या आपण अजिबात नाही होत. अगदी बरोबर. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक अत्यंत कुतूहलवर्धक विचार आता मागे उरतो, ज्याचा वेध प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर घेणं रंजक ठरेल. कोणता विचार? आपण या स्रोताच्या आधारे बरीच चर्चा केली, पण आता जरा तर्काच्या एक पाऊल पुढे जाऊया. जर निर्मिती आणि लयाची सर्वोच्च दैवते आणि हे ब्रह्मांड एका तिळाइतक्या सूक्ष्म बिंदूमध्ये सामावू शकते आणि तिथेच ये जा करू शकते, बरोबर, तर मग रात्री आकाशाकडे पाहिल्यावर किंवा आपल्या आजूबाजूला आपल्याला जी महाप्रचंड रिकामी पोकळी दिसते ती खरोखरच रिकामी आहे का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. की आपण केवळ ते अनंत आणि अदृश्य बिंदू पाहू शकत नाही ज्यांनी ही संपूर्ण पोकळी गच्च भरलेली आहे. म्हणजे ती पोकळी रिकामी नसून अशा असंख्य अतिसूक्ष्म बिंदूंचीच बनलेली असू शकते. अगदी तेच, ज्यांच्या प्रत्येक बिंदूत एक संपूर्ण विश्व दडलेलं आहे. बापरे. सुरुवातीला प्रश्न होता की तिळा एवढ्या आकारात संपूर्ण विश्व कसं सामावू शकतं. पण आता खरा प्रश्न हा निर्माण होतो की असं कोणतंच ठिकाण उरलेलं नाही जिथे हे विश्व दाटीवाटीने सामावलेलं नाही. या विचारावर नक्कीच मनन करायला हवं. हो ना. आपल्या आजूबाजूच्या त्या अदृश्य बिंदूंना शोधण्याचा प्रयत्न नक्कीच एक नवीन दृष्टी देऊ शकेल.
आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार प्रवर्तक स्रोतासोबत. तोपर्यंत केवळ आकारावर अवलंबून न राहता अस्तित्वाच्या खोलीचा वेध घेत रहा.